नमस्कार मित्रांनो, माझ्या मार्केट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आपण पाहूयात सोमवारी निफ्टी आणि बँक निफ्टी कशा पद्धतीने कामकाज करू शकते आणि महत्त्वाच्या लेवल काय असणार आहेत. पहा, ज्या पद्धतीचं वातावरण आहे, इस्रायल आणि इराणचं जे काही युद्ध सुरू झालेलं आहे किंवा ते मोठ्या प्रमाणात वाढण्याची जी शक्यता आहे, त्यानुसार उद्यासाठी जे काही कामकाज होणार आहे, मग ते निफ्टी असू द्यात किंवा बँक निफ्टी असू द्यात, याच्यामध्ये आता लेवल तर आपल्याला पाहिजेच आहेत, परंतु लेवलपेक्षाही जास्त महत्त्वाचं काय असलं पाहिजे, तुमचा ॲप्रोच काय असेल उद्यासाठी, तो सगळ्यात जास्त महत्त्वाचा ठरू शकतो. आपण एका ॲप्रोचने मार्केटकडे पाहणं गरजेचं आहे की एक मोठी रॅली आपण 21,800 नंतर अगदी 22,800पर्यंतचा प्रवास पाहिलेला आहे. अगदी 22,800 नाही, परंतु 22,800पर्यंत म्हणजे 1000 पॉईंटचा प्रवास अगदी निसंकोच पाहिलेला आहे. त्याच्यामध्ये मोठं करेक्शन झालेलं नाही आहे, एक छोटे मोठे करेक्शन झालेत. मग त्यावेळेस आपण काय केलेलं आहे, प्रत्येक वेळेस बाय ऑन डिप्स म्हणजे जी खरेदी करण्याची संधी होती ना, ती शोधलेली आहे. पण आता आपला अप्रोच थोडा वेगळा असला पाहिजे. म्हणजे सेल करायचं काय कंटिन्यू नक्कीच नाही, परंतु लेवलपेक्षाही उद्याचं मार्केटचं ओपनिंग काय असतं आणि त्यानंतरचं पहिले एक 15-20 मिनटं किंवा एक अर्धा पाऊण तास मार्केट पाहणं खूप गरजेचं आहे आणि त्यानंतर आपल्याला डिसिजन घ्यायचं आहे. ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात की महत्त्वाच्या लेवल ओपनिंग काय असल्यानंतर कसा आपला अप्रोच असला पाहिजे. आता सगळ्यात महत्त्वाचं शुक्रवारचं जे कामकाज आहे त्यासाठी आपली काय चर्चा झालेली होती. शुक्रवारी सुद्धा लेवलपेक्षाही जास्त फोकस आपण एका लेवलवरती अप्रोचवरती केलेला होता की त्या लेवलच्या खाली किंवा त्या लेवलच्या वरती आपल्याला कशा पद्धतीने ट्रेड प्लॅन करायचं आणि ती लेवल आपल्यासाठी होती 22,620. कोणत्याही कंडिशनमध्ये जर 22,620ला मार्केट येते, सपोर्ट घेते वरती ओपन होऊन, तर पहिली कंडिशन आपली काय असणार आहे, आपण जर बाईंग पोझिशन आपल्याला इथे मिळते आहे म्हणजे मार्केट सस्टेन करत आहे, ब्रेकआउट येतो आहे, तर 680 आणि 720च्या आसपास आपलं टार्गेट असणार होतं. 720 आहे, 775 आहे आणि जे नेहमी आपण सांगतो 1:2 किंवा 1:3 हे टार्गेट आणि परफेक्टली 620 हाच मार्केटने सपोर्ट घेतलेला आहे आणि वरती गेलेला आहे. म्हणजे इथे आपल्याला 1:2 1:3 हे जे काही टार्गेट होतं ते पाहायला मिळालेलं आहे. आणि त्यानंतर काय झालं, एकच कॅन्डल अतिशय स्ट्रॉंग फॉल त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि 620 ब्रेक झालेला आहे. आणि 620 ब्रेकडाऊन नंतर आपली काय चर्चा होती की त्यानंतर डायरेक्ट आपल्याला 520 म्हणजे हे 100 पॉईंटचं जे फॉल आहे ना, तो पाहायला मिळू शकतो. आणि ते काय नेहमी सांगत असतो, या कॅन्डलला नक्कीच तुम्हाला ट्रेड मिळणार नाही, परंतु या ट्रेडनंतर काय झालं, जरी 560च्या आसपास लो लागलेला असला, मार्केटने कुठे येऊन कन्सोलिडेट केलेलं आहे 620च्या आसपास. आणि हे कन्सोलिडेशन ज्यावेळेस पुन्हा ब्रेक होत होतं ना, त्यावेळेस आपल्याला एक चांगली संधी मिळालेली आहे. आणि अगदी 10 ते 15 441 हा काहीतरी स्टॉप लॉस येत होता. या कॅन्डलचा जर हाय पकडला किंवा हे फॉर्मेशनचा हाय पकडला तर म्हणजे 20 ते 22 पॉईंटचा तुमचा स्टॉप लॉस येत होता आणि त्या बदल्यामध्ये आपल्याला 100 पॉईंटचं टार्गेट. मग अगदी 100 520ची गरज नव्हती, तुम्ही 1:2 1:3 ज्या पद्धतीचं कामकाज करताय त्या पद्धतीने, म्हणजे दोन्हीही ट्रेड चांगले मिळालेले आहेत. पण अगदीच जरी तुम्हाला काही मिळालं नसेल, कारण का काय झालं असणार आहे, इथे बाईंग पोझिशन केली आणि तुम्ही जर फॉरवर्ड करत बसला, कॅरी फॉरवर्ड करत राहिलात किंवा प्रॉफिट बुक नसेल केला, तर या एकाच कॅन्डलने तुमचा पूर्ण प्रॉफिट खाऊन घेतलेला आहे. आणि त्यानंतर सुद्धा ही ब्रेक होताना इथे तुम्ही पुट घेतला असेल, मार्केटने पुन्हा रिव्हर्सल दिले, एक 10-15 मिनिट इथे सस्टेन केलं, म्हणजे इथे सुद्धा तुमचा स्टॉप लॉस गेलेला असणार आहे. मार्केट सध्या कन्फ्युजिंग करत आहे. विकली ॲनालिसिसमध्ये मी हे डिस्कस केलेलं आहे, सध्याचा विक्स कशा पद्धतीने आहे आणि आपल्याला काय करणं गरजेचं आहे हे सुद्धा मी तिथे एक्सप्लेन केलेलं आहे. आता उद्याचं मार्केट खूप महत्त्वाचं ठरणार आहे, कारण का या युद्धाच्या परिस्थितीमुळे कशा पद्धतीचं ओपनिंग होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. म्हणजे उद्यासाठी बेस्ट सिनेरिओ काय असू शकतो, तर फ्लॅट जर ओपन झालंच या कंडिशनमध्ये शक्यता कमी आहे, किंवा गॅपअप या दोन्हीही शक्यता नाही आहेत. जर फ्लॅट किंवा गॅपअप ओपन झालं ना, तर आपण डेफिनेटली पुटची संधी शोधणार आहोत, कारण का मार्केटला एक डीप घेणं आवश्यक आहे या न्यूजनंतर. आणि मग जर फ्लॅट ओपन होतं किंवा थोडंफार गॅपअप होतं तर हा जो काय आपला स्टॉप लॉस असेल 575-600च्या मध्ये, तिथे स्टॉप लॉस लावून आपण डेफिनेटली पुटची पोझिशन क्रिएट करणार आहोत. ज्यानंतरचं टार्गेट आपलं 420 360 आणि 280 हे टार्गेट असणार आहे. मग काल जशी आपल्यासाठी 620 लेवल होती ना, तशी उद्यासाठीची लेवल आहे 420. आता हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की 420च्या वरती ओपन होतं आहे की 420च्या खाली ओपन होतं आहे. थोडं मोठ्या टाईम फ्रेमवरती पाहूयात म्हणजे आपल्या लक्षात येईल. 420च्या जर वरती ओपन होतं आहे ना, लक्षात घ्या ही जी लेवल आहे 420ची, इथे याच्या वरती जर ओपन होतं आहे, इथे मार्केट सस्टेन करून जर ब्रेकडाऊन देते ना, तर डायरेक्ट आपण 280च्या टार्गेटसाठी ट्रेड प्लॅन करू शकतो. मध्ये 360 आहे, परंतु तिथून आपल्याला 100-125 पॉईंटचा फॉल अगदी आरामात पाहायला मिळणार आहे. म्हणजे जर मार्केट गॅपडाऊन होतं इथे सस्टेन करते, किंवा बेस्ट केस काय होऊ शकते, गॅपडाऊन होईल मोठं आणि एक स्टॉप लॉस हंटिंग म्हणा किंवा प्रॉफिट बुकिंगच्या याने मार्केट इथपर्यंत पुन्हा येऊ शकतं आणि तो बेस्ट ट्रेड असणार आहे. 480-520ला जर मार्केट पुन्हा एकदा टेस्ट करायला येते आणि इथे बेरिश फॉर्मेशन बनते ना, तर तुम्ही नक्कीच इथे पुटची संधी शोधू शकता. ज्याचं पहिलं टार्गेट आहे 420पर्यंत, 420च्या खाली 360 आणि 280 हे टार्गेट असणार आहे. पण दुसरा अजून एक केस आहे, जर मोठं गॅपडाऊन होतं आहे, छोटं मोठं गॅपडाऊन झालं तर काही फरक पडणार नाही, पण जर मोठं गॅपडाऊन
डाऊन होतं ना, तर मात्र थोडी क्रिटिकल कंडिशन बनू शकते. कारण का जर याच्या आसपास 320च्या आसपास इथे कुठेही गॅप डाऊन ओपनिंग होते तर काय होऊ शकतं, कारण का मार्केटला एवढा मोठा गॅप शिल्लक राहणार आहे. जो काही फॉल आपण इथून पाहिलेला आहे कदाचित तो फॉलही पूर्ण होऊ शकतो आणि मार्केटमध्ये मग इथे कन्फ्युजिंग स्टेट काय होऊ शकते, इथून मार्केट वरती येऊ शकतं किंवा कंटिन्युअस एवढा मोठा फॉल होण्यापेक्षा मार्केट साईडवेज जाऊ शकतं. म्हणजे तिन्ही कंडिशन ओपन असणार आहेत मोठ्या गॅपडाऊनमध्ये. म्हणून तिथे आपल्याला थोडी वाट पाहिजे आहे, अर्धा ते 1 तास पूर्ण मार्केटला डिसिजन घेऊ द्या. आणि त्यानंतरसुद्धा जर मार्केट 420च्या खाली ट्रेड करत असेल, अगदीच सेफ एक्स्ट्रीम प्राईज असेल तर 450 या झोनच्या खाली जर मार्केट ट्रेड करत असेल तर नक्कीच आपण पुटचा ट्रेड प्लॅन करणार आहोत 450 455चा स्टॉप लॉस लावून. आणि टार्गेट जे आपण डिसाईड केलेले आहेत तेच फायनल अगदीच एक्स्ट्रीम कंडिशन असेल तर 22,190 पर्यंतचे टार्गेटसुद्धा आपण पाहू शकतो. हे लक्षात घ्यायचं आहे. आणि याच अप्रोचने उद्या मार्केटमध्ये जायचं आहे. लेवल मार्क करून ठेवा 420च्या वरती आणि 420च्या खाली याच्यामध्ये आपला फरक पडणार आहे अप्रोचमध्ये. जर 420च्या वरती कोणत्याही कंडिशनमध्ये आपण राहतोय तर आपल्याला थोडी एक आशा असणार आहे. फक्त उद्या काय करायचं आहे, उद्याचा दिवस जाऊ द्या. उद्या आपण कॉलच्या ट्रेडमध्ये बसणारच नाही आहोत जोपर्यंत मार्केट 22,580ला ब्रेक करणार नाही आहे. खाली एखादी संधी मिळू शकते उद्याच्या दिवस. जर खाली संधी मिळाली 420च्या आसपास तर 30 किंवा 40% लॉट साईजने करा. म्हणजे तुम्ही 10 लॉट करत असाल तर 2 ते 3 ते 4 लॉटने तुम्ही ट्रेड प्लॅन करा. कारण का आपण काय केलं, 21,800पासून कंटिन्युअस बाईंग करत आलेलो आहोत किंवा कॉलची पोझिशन घेत आलेलो आहोत. मग त्यावेळेस आपण काय करत होतो, पुट अवॉइड करत होतो किंवा कमी क्वांटिटीमध्ये घेत होतो. आत्ता अगदी त्याच्या उलट करायचं आहे. हां, मार्केट असं नाही आहे की इथून वरती येणार नाही, येऊ शकतं. पण काय होईल, इथून जर मार्केट इथपर्यंत वरती येते ना तर हा ट्रेड मिस होत्यात हातून, त्याने काहीही फरक पडणार नाही. याच्यावरती आपल्याला पुन्हा ट्रेड मिळतील. पण याच्यामध्ये फसून राहिलोत तर काय होईल, जर तुम्ही कॉलचा ट्रेड घेतला आणि त्याचा एसएल गेला, कॉलच्या ट्रेडचा तुमचा एसएल गेला आणि मार्केट अशा पद्धतीने पुन्हा खाली जायला सुरुवात झालं तर काय होईल, तुमचा एक ट्रेड असल्यामुळे तुम्हाला पुटचा ट्रेड घेण्याची हिंमत होणार नाही. त्यापेक्षा कॉलचे ट्रेड नाही घेणं हे योग्य असणार आहे. आणि जर घ्यायचेच असतील तर 30 ते 40% क्वांटिटीने घ्यायचे आहेत. हां, 580च्या वरती तुम्ही निघताय कोणत्याही कंडिशनमध्ये डेफिनेटली जे आपले रेग्युलर ट्रेड चालू होते त्याच पद्धतीने ट्रेड प्लॅन करायचे आहेत. फक्त आत्ता युद्धाचं काय होते किंवा उद्यापर्यंत जर काही चांगली न्यूज आली तर कदाचित हे कूल डाऊन होईल सगळं आणि मार्केट एक करेक्शन पूर्ण करेल आणि पुन्हा त्याची दिशा पकडेल. आता विक्स खूप महत्त्वाचा आहे. विक्स सध्याला वाढण्याची शक्यता आहे. विक्स वाढला तर आपल्याला कदाचित मग विकली ॲनालिसिसमध्ये जे डिस्कस केले ते टार्गेटसुद्धा पाहायला मिळतील. उद्या फक्त लक्षात ठेवा 420 मार्किंग करा. 420च्या वरती असेल तर वेगळा अप्रोच असला पाहिजे, 420च्या खाली असेल तर वेगळा अप्रोच. मोठ्या गॅपडाऊनला नक्की वाट पाहिजे, लगेच काहीही करायचं नाही. फॉल झाला होऊ द्यात, पुन्हा वरती आलं येऊ द्यात. मोठ्या गॅपडाऊन नंतर काही करायचं नाही. ॲटलिस्ट पहिले 15 मिनिटच्या 2 कॅन्डल पाहिजे आहेत आपल्याला काय होतं त्यांचे. मग हाय आणि लो मार्क करून आपण नवीन ट्रेड लाईव्ह ट्रेडिंग सेशनमध्ये पाहूयात आणि त्या पद्धतीने प्लॅन करूयात. आता दुसरा इंडेक्स आहे बँक निफ्टी. काल निफ्टीमध्ये ज्या पद्धतीचा फॉल पाहिला ना तेवढा काही बँक निफ्टीमध्ये आपल्याला पाहायला मिळालं नाही. मोठी टाईम फ्रेम आहे ही, छोट्या टाईम फ्रेमवरती जरी गेलेत तरी तेवढा मोठा काही फॉल पाहायला मिळाला नाही. आता आपण इथे मोठ्या टाईम फ्रेमवरती समजून घेऊयात की कशा पद्धतीने मार्किंग होऊ शकतं. मग उद्या इथे लेवल आहे 48,660. जोपर्यंत याच्या वरती निघत नाही कोणत्याही कंडिशनमध्ये तोपर्यंत बाईंगची सिच्युएशन क्रिएट होणार नाही आहे बँक निफ्टीमध्ये. आणि आपण बाईंगचा विचारसुद्धा करणार नाही आहोत बँक निफ्टीमध्ये जोपर्यंत 48,660 वरती ब्रेक होत नाही. हा, तुम्ही जर कॉलचे पोझिशन घेऊन गेलेले असेल सकाळी संधी मिळाली तर एक्झिट करून जा. कारण का न्यूज बेस फॉल आहे, कदाचित तो मोठाही असू शकतो किंवा मार्केट रिव्हर्सलही येऊ शकतं. पण जर कॉलचे पोझिशन असतील तर सकाळी संधी मिळाली की एक्झिट करून जा. आता दुसरं डाऊन साईडचे ट्रेड कुठे बनणार आहेत तर मार्क करून घ्या. एक लेवल आहे 48,400, दुसरी आहे 48,200, त्यानंतर आहे 48,000 आणि त्यानंतर 47,800. लेवल खूप जास्त आहेत हे लक्षात घ्या. 200 पॉईंटला, कारण का मार्केट कंटिन्युअस अप ट्रेंडमध्ये होतं. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट जी पाहायची आहे इथे ती काय आहे तर ही जी ट्रेंड लाईन येते ना, जर आपण अशा पद्धतीने ड्रॉ केली ना अगदी सरळ एक ट्रेंड लाईन बनत होती बँक निफ्टीमध्ये आणि ती ब्रेक होताना आपल्याला पाहायला मिळाली. त्याच्यामुळे या लेवल आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळू शकतात. ती आहे 48,400, 48,200, 48 आणि 47,800. आणि फायनल जी लेवल येते ती 47,400च्या आसपास येते. 200 पॉईंटच्याच लेवल आहेत. फक्त काय होऊ शकतं, मार्केट जर गॅपडाऊन होते 48,200च्या आसपास एकदा मार्केट इथे टेस्टिंगला येऊ शकतं. म्हणजे या पद्धतीचा फॉल
पुन्हा टेस्टिंग आणि पुन्हा मग 48,000पर्यंत येऊ शकतं आणि ब्रेक करून 47,800पर्यंत सुद्धा जाऊ शकतं. फक्त प्रत्येक लेवलवरून एखादं थोडंफार रिव्हर्सल आपल्याला पाहायला मिळून फॉल होईल अशा पद्धतीने, पण फॉल होण्याची शक्यता खूप जास्त आहे ॲटलिस्ट इथपर्यंत तरी 47,400पर्यंत. जर निफ्टीमध्ये फॉल होतो तर बँक निफ्टीमध्ये सुद्धा त्याच पद्धतीने, म्हणजे इथे सुद्धा कॉलची संधी शोधायची नाही आहे. एक दिवस मिस होतात हातून, मी पुन्हा एकदा सांगतोय की मार्केट वरती जाणारच नाही असं नाही, जाऊही शकतं, पण त्यामध्ये आपल्या हातून ट्रेड मिस झाल्याने काही फरक पडत नाही. आपण कंटिन्युअस इथून कॉलचे ट्रेड घेत आलेलो आहोत, त्यावेळेस आपण पुट अवॉइड केलेला आहे. जर मार्केटला या पद्धतीचा फॉल करायचा असेल तर आपण काय करणार आहोत, कॉल अवॉइड करणार आहोत. पुटमध्ये ट्रेड मिळालं तर चांगलंच आहे, नाही मिळालं तर आपण शांत बसणार आहोत. या लेवल मार्क करून ठेवा. मग 48,200 असेल, 48,200, 48,000, 47,800 आणि फायनल 47,400 या लेवलपर्यंत आपण येऊ शकतो. स्टॉप लॉस ट्रेल करायचा आहे, वेळोवेळी प्रॉफिट बुकिंग करत राहायचं आहे. बाईंगसाठीची जी लेवल आहे ती आहे 48,600. मग कोणत्याही कंडिशनमध्ये ती लेवल जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत बाईंग करायचं नाही आहे. आणि जे निफ्टीमध्ये सांगितलं आहे, छोट्या गॅपडाऊनला पण वेगळी स्ट्रॅटर्जी आणि मोठं गॅपडाऊन म्हणजे कुठे जर 48,150च्या खाली जर गॅपडाऊन होते ना तर मोठं गॅपडाऊन समजून जा बँक निफ्टीमध्ये, किंवा 48,000च्या खाली. 48,000 एक इम्पॉर्टंट लेवल मार्क करून ठेवा, त्याच्यावरती एक वेगळा अप्रोच ठेवा, आणि 48,000 ब्रेक होते तर त्याच्या खाली एक डिफरंट अप्रोच आपल्यासाठी असला पाहिजे. त्याच्या खाली जर ओपन होतं आहे तर पहिल्या 15 मिनिटाच्या ॲटलिस्ट 2 कॅन्डल पहा, हाय लो मार्क करू, त्या पद्धतीने आपण आपला ट्रेड प्लॅन करू. टेलिग्राम चॅनलला जॉईन नसाल तर जॉईन करून घ्या. तिथे जर काही चेंजेस असतील तर मी नक्कीच टेलिग्राम चॅनलला ते अपडेट करेल उद्यासाठी. जर ही माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून घ्या. आणि विशेष म्हणजे वीकली ॲनालिसिसचा व्हिडिओ एकदा अवश्य पाहून घ्या. तर आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि कीप ट्रेडिंग.